कुटवड नगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। वेळीच अग्निशमन दलाच्या एकूण 6 बंबांनी 9 फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। कुटवड नगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या देव अशा इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। या दुकानाचे मालक ओम प्रकाश सदिजा व तन्मय सुराणा यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस स्टेशन व अग्निशमन दलाला दिली। वेळीच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहोचले। सुरुवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने सिडको आणि मुख्यालय येथून प्रत्येकी 2-2 बंब घटनास्थळी दाखल झाले। एकूण 6 बंबांनी 10 फेऱ्या मारून 2.5 तासात यश मिळवले। या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले। आग लागली त्यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये एकूण 5 ते 7 कर्मचारी उपस्थित होते। या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी मात्र मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी केली होती। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले, तसेच लाठीमार देखील करावा लागला। आगीचे कारण मात्र समजू शकले नाही। पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।